मित्रांनो, द लाईव्ह वेदर यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. महाराष्ट्रामध्ये आज काही ठिकाणी तुरळक ठिकाणी पाऊस झालेला आहे. यामध्ये नागपूर, भंडारा आणि गोंदियाच्या भागामध्ये काही ठिकाणी आज गारपिटीचे ढग बनलेले होते आणि या भागात आज गारपीट झालेली आहे. गेल्या काही दिवसापासून राज्यातील बहुतांश भागामध्ये जबरदस्त उन्हाचा चटका पाहायला भेटत आहे आणि आजसुद्धा राज्यामध्ये अनेक भागामध्ये पश्चिम विदर्भ असो किंवा इकडे मराठवाड्याचा भाग असो, इकडे मध्य महाराष्ट्राचा भाग असो किंवा कोकण किनारपट्टीचा भाग असो, उष्णतेची लाट राज्यामध्ये अनेक भागात पडत आहे आणि उष्णता हे राज्यातील बहुतांश भागामध्ये आपला प्रभाव टाकत आहे. जर आपण इकडे पूर्वी विदर्भाचा भाग बघितला तर आज पूर्वी विदर्भाच्या भागामध्ये दरम्यान नागपूर, भंडारा आणि गोंदियाच्या आसपासच्या भागामध्ये काही ठिकाणी आज गारपीट झालेली आहे, असं आपल्याला अनेक व्हिडिओमध्ये पाहायला मिळालेलं आहे. काही व्हिडिओज आपल्याला नागपूर आणि गोंदिया, भंडाऱ्याचे आपले शेतकरी बांधवांनी पाठवलेले आहेत. त्यामध्ये गारपीट आपल्याला पाहायला भेटलेली आहे. काही तालुक्यांमध्ये ही गारपीट झालेली आहे. जर की तुमच्या भागामध्ये आज गारपीट झाली असेल तर निश्चितपणे तुम्ही या व्हिडिओच्या खाली कमेंट करू शकता, खास करून नागपूर, भंडारा आणि गोंदियाच्या भागामध्ये. आता राज्यामध्ये येणाऱ्या दिवसामध्ये पूर्वीपासून पश्चिम विदर्भाच्या भागामध्ये काही ठिकाणी गारपिटीची ढगं पुढच्या 3-4 दिवसांमध्ये पाहायला भेटू शकतात. यामुळे नागरिकांना दिलासादायक परिस्थिती बनू शकते, कारण आता विदर्भाच्या भागामध्ये खास करून पश्चिम विदर्भाच्या भागामध्ये 45 डिग्रीपर्यंत तापमान गेले होते मागच्या काही दिवसांमध्ये. खास करून अकोला किंवा बुलढाण्याचा भाग असो किंवा इथे यवतमाळचा भाग असो किंवा अमरावतीचा भाग असो, सर्वच भागामध्ये 45-46 डिग्रीपर्यंत तापमान गेले होते, पाहायला भेटली होती. आता सुद्धा महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या दिवसामध्ये काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटासह पाऊस होताना आपल्याला दिसणार आहे. सध्याच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये वाष्पाचा पुरवठा इकडे बंगालच्या उपसागराकडून आणि अरबी समुद्राकडून आपल्याला पाहायला भेटणार आहे आणि यामुळेच महाराष्ट्राच्या मध्ये काही पावसासाठी अनुकूल वातावरण पाहायला भेटू शकते. मित्रांनो, सध्याच्या काळामध्ये आपण पाहू शकता इकडे विदर्भाच्या भागामध्ये काही ठिकाणी पावसाचे ढग बनलेले आहेत. खास करून नागपूरच्या भागामध्ये, इकडे भंडारा आणि गोंदियाच्या भागामध्ये आपल्याला तुरळक ठिकाणी पावसाचे ढग पाहायला भेटलेले आहेत आणि 3 वाजता दुपारी आज पाऊस झालेला आहे. नागपूर, भंडारा आणि गोंदियाच्या आसपास काही भागामध्ये 3:30 आणि 4 वाजताच्या आसपास या भागामध्ये काही ठिकाणी नागपूरच्या उत्तर भागामध्ये आज गारपीट झालेली आहे. तसंच इकडे भंडारा आणि गोंदियामध्ये सुद्धा गारपीट झालेली आहे. मित्रांनो, पुढील 24 तासाचा संपूर्ण महाराष्ट्राचा हवामान अंदाज तुम्हाला सांगितला आणि येणाऱ्या दिवसाचा जर सुद्धा आपण हवामान अंदाज तुम्हाला सांगितला, तर आपण जर हवेची स्थिती पुढच्या 24 तासांची तुम्हाला सांगितली, तर इथे आपण पाहू शकता पुढच्या 24 तासांमध्ये महाराष्ट्रामध्ये बंगालच्या उपसागराकडून आणि अरबी समुद्राकडून काही प्रमाणात वाष्पाचा पुरवठा पाहायला भेटू शकते. दरम्यान आपण पाहू शकता हे अरबी समुद्राकडून असे वाष्पाचे पुरवठा महाराष्ट्राकडे होणार आहे. इकडे उत्तर पश्चिम दिशेनं सुद्धा वारा येणार आहे आणि इकडे पूर्वी विदर्भाच्या भागामध्ये आपल्याला बंगालच्या उपसागराकडून आणि अरबी समुद्राकडून वाष्पाचा पुरवठा होताना दिसत आहे. या भागाकडून सुद्धा वाष्पाचा पुरवठा होत आहे आणि या भागाकडून सुद्धा वाष्पाचा पुरवठा होत आहे. तर पुढच्या 24 तासांमध्ये नेमकं काय होणार आहे? पुढच्या 24 तासांमध्ये इकडे पूर्वी विदर्भाच्या भागामध्ये दरम्यान नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या भागामध्ये पुढच्या 24 तासांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होण्याचा अंदाज असणार आहे. काही ठिकाणी गारपिटीसोबत हा पाऊस पुढच्या 24 तासांमध्ये पाहायला या भागामध्ये भेटू शकते, नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये. तर या भागामध्ये सतर्क राहण्याची गरज आहे. काही भागामध्ये स्थानिक वातावरण अनुकूल असला तर गारपीट अधिक प्रमाणात सुद्धा पाहायला भेटू शकते. अमरावतीमध्ये 1-2 ठिकाणी जर की स्थानिक वातावरण अनुकूल असला तर गारपीट होण्याचा अंदाज आहे. त्यानंतर जर आपण समोर वाढलं आणि इकडे कोकण किनारपट्टीचा भाग बघितला तर पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये सुद्धा तुरळक ठिकाणी पाऊस होण्याचा अंदाज आहे. खास करून रायगड आणि सिंधुदुर्गच्या भागामध्ये पाऊस होण्याचा अंदाजा आहे पुढच्या 24 तासांमध्ये. त्यानंतर 48 तासामध्ये विदर्भाच्या भागामध्ये परत गारपिटीची शक्यता आहे. यामध्ये अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली आणि इकडे वर्धा या भागामध्ये गारपीट होण्याची शक्यता आहे. आपण इथे पाहू शकता इकडे
ही वारा सध्या आपण पाहू शकता, हा वारा असा येत आहे आणि इकडे अरबी समुद्राकडून हा वारा असा येत आहे. तर काय होतं आहे, विदर्भामध्ये एक वागडी-वेगळी वाऱ्याची परिस्थिती बनलेली आहे. बंगालच्या उपसागराकडून आणि समुद्राकडून दोन्ही भागाकडून महाराष्ट्रामध्ये काही जिल्ह्यांमध्ये वाष्प्याचा पुरवठा होत आहे आणि यामुळे गारपिटीची शक्यता अधिक प्रमाणात बनतो. दुपारनंतर ही गारपिटीची शक्यता विदर्भाच्या भागामध्ये येणाऱ्या 48 तासामध्ये वाढताना दिसत आहे. होऊ शकते हे गारपीट पश्चिम विदर्भामध्ये सुद्धा उद्या हो, कारण पाहू शकता आपण इकडे अरबी समुद्राकडून आणि ते बंगालच्या उपसागराकडून दोन्हीही वारे एका भागामध्ये येत आहेत आणि यामुळे कन्व्हेक्टिव्ह क्लाउड्स बनतात. कन्व्हेक्टिव्ह क्लाउड्स हे जमिनीवरून किमान 15 किलोमीटरच्या उंचीवर बनतात. दरम्यान 15 किलोमीटरच्या उंचीवर बनतात आणि हे 15 किलोमीटरच्या उंचीवर बनून हे 1 किलोमीटरपासून 15 किलोमीटरपर्यंत हे बनत चालतात. आणि यामुळे महाराष्ट्रामध्ये पाऊस आपल्याला पाहायला भेटतो. तर येणाऱ्या 48 तासामध्ये आणि 24 तासांमध्ये राज्यामध्ये खास करून विदर्भाच्या भागामध्ये पाऊस वाढताना आपल्याला दिसणार आहे. धुवाधार गारपिटीचा पाऊस पाहायला भेटू शकते. तर सध्याच्या या व्हिडिओमध्ये आणि या अपडेटमध्ये बस इतकंच. चॅनलवर नवीन आले असाल तर निश्चितपणे चॅनलला सबस्क्राईब करा. आपण वेगवेगळे तुम्हाला हवामानाचा अंदाज येणाऱ्या दिवसामध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यानंतर जर आपण या व्हिडिओला फर्स्ट टाईम बघत असाल आणि पहिल्यांदा बघत असाल तर आपल्या या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सुद्धा जॉईन करू शकता. व्हॉट्सॲप ग्रुपची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटणार आहे. तर तिथे तुम्ही जॉईन करून आपले प्रश्न निश्चितपणे मांडू शकता. जे काही हवामान संबंधित प्रश्न आहेत तर निश्चितपणे त्याचं उत्तर मी सुद्धा देण्याचा तुमचा त्यामध्ये मी सहभाग करेल आणि प्रत्येक हवामानाची अपडेट मी सुद्धा त्या ग्रुपमध्ये टाकतो. तर निश्चितपणे त्याला तुम्ही जॉईन करू शकता.